तिसरं कारण ज्याच्यामुळे आपल्याला अंधुक दिसू शकतं त्याचं कारण आहे की ड्रायनेस. डोळ्याला जर कोरडेपणा जास्त प्रमाणात असेल तर अशा रुग्णांना बऱ्याचदा असं होतं की त्यांना थोडेसे डोळे मिचकावले किंवा बंद उघड केलं की त्यांना क्लिअर दिसतं, पण थोड्या वेळानं डोळे कोरडे झाले तर मात्र पुन्हा अंधुक दिसू लागतं. तर ह्याला सुद्धा उपचार हा असा आहे की जो ड्रायनेस आहे त्याची आम्ही ट्रीटमेंट चालू करतो आणि त्याच्यामुळे हळूहळू डोळ्याची दृष्टी जी आहे ती इम्प्रूव्ह होत जाते. चौथं कारण म्हणजे लेन्सच्या मागचा जो पापुद्रा असतो, ज्याच्यावर आम्ही लेन्स ऑपरेशनच्या दरम्यान बसवलेली असते, ज्याला आम्ही पोस्टियर कॅप्सूल असं म्हणतो. तर हे पोस्टियर कॅप्सूल जसं जसं वेळ जाईल तसं हळूहळू धुरकट होतं किंवा जाड होतं. हे धुरकट किंवा जाड झालं तर काही रुग्णांना ह्याच्यामुळे धुरकटपणा किंवा दिसायला क्लॅरिटी कमी होऊ शकते. तर हे प्रमाण हळूहळू वाढत जातं. म्हणजे ज्यांचं आज मी ऑपरेशन केलंय तर त्याचं पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये याला जाळी किंवा हे धुरकट होण्याचं प्रमाण साधारणतः 20 ते 30% लोकांमध्ये आढळून येतं. पण याचा उपचार अतिशय सोपा आहे, कारण यातला आता OPD मध्येच आपण याग लेझर नावाच्या लेझरनं आम्ही हे पापुद्रा साफ करू शकतो आणि त्याच्यामुळे दृष्टी तुमची पुन्हा नॉर्मल होऊ शकते. हे एकदाच करावं लागतं, कारण एकदा ती जाळी आपण लेझरनं साफ केली तर परत हे काही करावं लागत नाही. या पुढचं एक कारण असू शकतं ज्याच्यामध्ये शरीराच्या विविध आजारांमुळे आपल्या पडद्यावर काही परिणाम होऊ शकतो. हे शरीराचे विविध आजार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीस, दुसरा ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं. या कारणांमुळे आपल्या पडद्याला सूज येणं किंवा त्याच्यामुळे रेटिनोपॅथी होणं याचे चान्सेस असतात. हे मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर सुद्धा याचा परिणाम पडद्यावर होत असल्यामुळे असं समजून जाऊ नये की आपला मोतीबिंदू झालेला आहे, ऑपरेशन झालेलं आहे, याचा अर्थ आपल्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल याचा काहीच परिणाम आपल्या पडद्यावर होणार नाही. तर हे लक्षात घ्या की या आजारांमुळे तुमच्या पडद्यावर परिणाम नंतर सुद्धा होऊ शकतो, ज्याच्यामुळे पडद्याला सूज येणे, पडद्याची एखादी रक्तवाहिनी ब्लॉक होणे, ब्लिडिंग होणे किंवा रक्तस्राव होणे या गोष्टी होऊ शकतात.